58 किलोमीटरचे 85 किलोमीटर करत आणि 2 तासांचा प्रवास 3.5-4 तासात पूर्ण करत आम्ही विशाळगडला पोहोचलो आहे. आता विशाळगडावर चढत असताना या किल्ल्याला लाभलेला प्रदीर्घ आणि संपन्न इतिहास याबद्दल वाचायला, ऐकायला, पाहायला मिळालेल्या गोष्टी यांनी उत्सुकता वाढलेली आहे. बघूयात पुढे काय मिळत आहे बघायला. तर किल्ल्यावरची काही दृश्य आत्ता आपण बघितली. म्हणजे आत आल्यानंतर भरलेला बाजार, सगळीकडे पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबड्या आणि एकूणात गर्दी. ती वाट जाते रेहान मलिक दर्गा या जागेकडे आणि तिथं पुढे गेल्यानंतर मग एक फलक होता, त्याच्यावर वाचल्यावर कळालं की आपण थोडे पुढे आलोत आणि मागे बाजीप्रभू देशपांडे आणि अमृतेश्वर मंदिर वगैरे अशा जागांवर जायला वाट वेगळी आहे. आता त्या वाटेवर आलो आहे, तुम्हाला दाखवतो इथली काय परिस्थिती आहे. या बाजूने आम्ही आलो आणि साधारण तुम्ही आत्ता बघू शकता परिस्थिती खूपच जास्त वाईट आहे, खूपच जास्त घाण आहे इथे. आणि आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटासा फलक दिसेल, त्याच्यावर लिहिलं आहे बाजीप्रभू देशपांडेंची समाधी, अमृतेश्वर मंदिर आणि मारुती मंदिर. आणि या इकडे दगडी पायवाट पुढे जाते आणि त्याची साधी पायवाट होते. तर या वाटेने आपण पुढे जाऊ. निलेश, या वाटेवर आलायस तू आधी का तिकडून गेलायस? काय आलो नाही, या बाजूला आलो. आलायस? बरं, आता हे तर वर खाली जायचं आहे ना. चला बघ ना, इकडं कोणीच नाही आहे, तिथं किती गर्दी आहे आणि असं वाटतही नाही आपण त्याच किल्ल्यावर नवीनकडे तरी आल्यासारखं वाटतंय. खरं तर एक वाट इथून दगडी पायवाट किंवा दगडी पायऱ्यांची वाट येते, जी मुख्यद्वाराकडून येते आणि अशी खाली जाते. पण आपण दर्ग्याच्या इकडून आल्यामुळे आपण पायवाट्याने आलोय. आणि आत्ताच समोर जर बघितलं असेल तुम्हाला तर दोघा तिघांनी 3-4 लोक आहेत तिथं, जर जास्तच, त्यांनी एक छानपैकी पराक्रम गाजवलाय आणि तो म्हणजे वणवा पेटवून लावलेला आहे. त्याला आपण त्यांच्याशी बोलूच. त्या मंडळीची भेट झालेली आहे आणि इथं जो काही वणवा लागायला लागला होता तो इथं हे दादा आहेत, ह्यांनी आणि अजून काही लोकांनी मदत केली, तो वणवा विझवला आहे. आणि जरा तुम्हाला माहितीच असेल मधल्या काळात आम्ही काय केलं त्याची थोडीशी झलक दाखवतो. नाव सांगायचं, विशाळगडला कधी आला ते सांगायचं, का आला ते सांगायचं, आणि ही आग मी लावल्या आणि मी का लावली ते सांगायचं. त्याची माफी पण मागायची. नाव काय तुझं? नाव काय तुझं? नाव काय? नाही करेगा सर. नाव काय? नाम बोल. हाजी. हाँ हाजी. विशाळगढ़ में कब आया तू? कल आया. क्यों आया? दरगाह के लिए आया था सर. ठीक है. कितने बार आया? 4 बार आ गया. इधर क्यों आया था तू? इधर नहा लेने का आया था सर. नहा लिया तू? नहा लिया सर. ठीक है. ये किसने किया है? ये मैंने किया सर. मैं जानबूझ के किया. हाँ, क्यों किया? नहीं सर, मैं नहीं करना था, नहीं कर चुका. उधर दरगाह पे आग क्यों नहीं लगाया तू? नहीं सर, नहीं करेगा विक्टिम. वो दरगाह पे आग क्यों नहीं लगाया तू? नहीं सर, विक्टिम नहीं करेगा. जो पूछ रहा है उसका जवाब देना. दरगाह पे आग क्यों न लगाया? नहीं करेगा. तू दरगाह पे आग क्यों नहीं लगाया? इधर क्यों लगाया? की नहीं सर, मैं ऐसा ही चुप्पा, मैं जानबूझ के कराया सर. मैं तेरा बाप का किला नहीं है? सर. तो फिर नहीं, मैं अभी क्या 2 हुआ चीजें करने का. ठीक है, तू जिनके साथ आया है ना,
उनको बताने का कि किला छोड़ना है करके, हाँ। दोबारा किले पे नहीं आने का। हो सर, नहीं आते सर. अभी हर एक का नाम बताने का। हो सर. तेरा और सुन, एखाद्या किशात जर आयडेंटिटी आहे की नाही ती ए, काढायला सुन, हवा. सुन, नाव वीडियो बरोबर पे आहे का बघा. रिकॉर्ड कर। सुन, इधर मजहब का कुछ इशू नहीं है क्या? मैं पहली बार क्लियर करता हूँ, ये एक्सेप्टेबल नहीं है। ये लोग थे इसलिए तुम बच गए आज। अभी मैं माँ कसम बोल रहा हूँ। नहीं, कापेस किले पे नहीं आने का, हो सर, नाही आएगा सर. ठीक है? कधीच नाही अभी राहिलासा कुठं रे तुम्ही? ए राहिलासा कुठं? यहाँ पे कार है रे. ये पेड़ा के बाजू में पेड़ है का दुकान है ना हा. तर मंडळी आत्ता आपण एक 5-6 कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनी जे काही करून ठेवलं आहे ते इथं दिसतंय आपल्याला. इथं छोटा झरा आहे, त्या झऱ्यात त्यांनी आंघोळ केली आणि त्याच्यानंतर जाता जाता गंमत म्हणून आग लावली. आणि ती आग अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत किती पसरली होती हे तुम्ही बघितलं. कसं असतं की एवढ्या मोठ्या निर्जन डोंगरावर आपण किती नाही म्हटलं तरी काही गुरु असतात, काही प्राणी असतात, ते येतात, ते इथं वास्तव्यास असतात. हे आपण जाळतो त्याच्याने त्यांनाही त्रास होतो, वातावरणातही एकूणच सगळंच वाईट घडत जातं. आणि या गोष्टी नका करू. म्हणजे त्याने काही हासिल होत नाही, फक्त 2 मिनिटाची मजा असते, त्याच्यानंतर तुम्हालाही त्रास होतो तुम्ही थांबलात तर, एवढं गरम होतं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बाजी फुलाजी यांच्या समाधीच्या परिसरामध्ये आणखी काही मंडळी होती जी तिथे पूजा करायला, त्यांचं दर्शन घ्यायला आली होती, समाधीचं दर्शन घ्यायला. आता ते दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांना दिसलं की ही मुलं आग लावून निघाली. हां, ते आले, पण कधी आम्ही वर होतो तिथं आम्ही त्या मुलांना अडवलं, ज्यांनी आग लावली त्यांना इथपर्यंत घेऊन आलो. त्याच्यानंतर तिकडून ती मुलं आली. मला एवढीच विनंती आहे, जर तुम्हाला असं दिसलं ना, मी असं म्हणत नाही की त्यांच्याबरोबर वाईट वागा, त्यांना हाणामारी करा किंवा काही. तो प्रश्न तुमचा आहे, ते चूक बरोबर ह्याच्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही आहे. पण जर तुम्हाला दिसतंय आग लावली आहे तर येऊन विझवा रे, म्हणजे ते पसरणार तरी नाही. कदाचित आमच्या आधी जर ते इथं आले असते तर एवढं मोठं झालंच नसतं. या पुढचा व्लॉग दाखवायच्या आधी मला तुमच्याशी या किल्ल्याबद्दल थोडंसं महत्त्वाचं बोलायचं. आणि सगळ्यात आधी आपण बोलूया या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल, कारण त्यातच आपल्याला समजेल रेहान मलिक कोण, ज्याचा दर्गा या किल्ल्यावर आहे. 1190च्या सुमारास दुसरा राजा भोज यानं आपली राजधानी कोल्हापुरातून पन्हाळगडावर हलवली आणि त्याच्यानंतर जे काही किल्ले बांधले गेले त्यापैकी एक हा खेळणा किंवा किशिगिला भोजगड म्हणजेच विशाळगड. हा किल्ला नंतर यादवांच्या ताब्यात गेला आणि त्यांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहमनी सुलतानाची सत्ता आली. बहमनी सेनापती मलिक उतुजार 1453ला कोकणात उतरला होता आणि याच किल्ल्याच्या परिसरात या किल्ल्यावरचे शंकराजी मोरे आणि कोकणातले शिर्के यांनी मिळून कसा पराभव केला याचं वर्णन फेरिस्तानं लिहून ठेवलंय. ते फार मजेशीर आहे वाचायला. नंतर 1469ला बहमनी सुलतानाचा सेनापती मलिक रेहान हा इथे आला. त्याने जवळपास 6 वेळा हा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. 7व्या प्रयत्नात 9 महिने निकराचा लढा दिल्यानंतर त्याला हा किल्ला मिळाला आणि त्याचाच दर्गा या किल्ल्यावर आहे. जवळपास 250 वर्ष, और टू बी स्पेसिफिक 180 वर्ष हा किल्ला बहामनी आणि आदिलशाही यांच्या ताब्यात राहिला. अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवरायांनी अवघ्या 18 दिवसात 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळ्यासोबतच खेळणा जिंकला आणि त्याचं नाव विशाळगड ठेवलं. महाराजांनी या किल्ल्यावर 5000हून इतका खर्च केलाय. नंतर 1689ला शंभूराजांच्या दुर्दैवी निधनानंतर पंत अमात्य या किल्ल्यावर वास्तव्यास होते. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वराज्याचा कारभार या किल्ल्यावरून बघितला होता. नंतर खुद्द औरंगजेब या किल्ल्यावर येऊन गेलाय. या किल्ल्यासाठी तो झटत राहिला, त्याने तो जिंकला, त्याचं नामकरण केलं आणि मग पुन्हा ताराराणींनी हा किल्ला जिंकून घेतला. मग 1844 साली हा किल्ला इंग्रजांकडे गेला. एवढा प्रदीर्घ इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. आणि आज या किल्ल्याची काय अवस्था आहे? तुम्ही किल्ल्यावर आलात की येतानाच तुम्हाला हिंदू मुस्लिम दोन्ही
समाजांचे लोक येताना दिसतात. वर हा जो मलिक रेहानचा दर्गा आहे त्याच्या दर्शनाला लोक येतात, त्याला चादर चढवतात. आणि तिथे येतानाच आपण बघितलं की दुतर्फा कोंबड्याच्या पिंजरे लावलेले आहेत, इथे सोड्याची दुकानं आहेत, कडेला छोट्या छोट्या रूम्स आहेत, त्याच्यात झुंडीच्या झुंडी राहतात, मांसाहार करतात आणि मजा करून इथे हगणदारी करून निघून जातात. ठीक आहे, म्हणजे मी मान्य करू शकतो की तुम्हाला यायचंय, दर्शन घ्यायचंय, पण किमान हागणदारी कधी करू नका. किल्ल्यावर शौचालय नाहीत, लोकांना पुरेल एवढं पाणी नाही, तरीही इथे येऊन घाण करून जाणं, हेच आपण या इतिहासाला जागतो का? गंमत माहितीये का, आम्ही या किल्ल्यावर शिवरायांसारखी, शंभूराजांसारखी दाढी मिशा राखून शिवगंध लावून फिरणारी मंडळी बघितली, जी या दर्ग्यासाठी आली. आपल्याला एवढा मोठा इतिहास लाभलेला किल्ला मिळालाय आणि त्या किल्ल्याची आपण आज काय अवस्था करून असो. या सगळ्या गोष्टींमध्ये काही चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या. एक झलक दाखवतो आणि मग त्याच्याबद्दल पुढे बोलतो. तर मंडळी, इथं पावसाळ्यात पूर्ण झाडझाडोरा वाढलेला होता आणि तुम्ही बघत असाल इथं 2 माणसं राबतायत. गेली 4 दिवस ते राबतायत आणि त्यांनी ही सगळी सफाई केलेली आहे. आत्ताच आपण बघितलं बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या ज्या समाध्या आहेत तिथे साफसफाई करायला गडावरचीच 2 मंडळी राबतायत. पुण्यातल्या शिवसंस्कृती प्रतिष्ठानने पुरातत्व खात्याच्या मदतीनं हा किल्ला दत्तक घेऊन त्याच्यावर साफसफाईचं काम करायला घेतलं. आणि आज जेव्हा हा मी व्हिडिओ शूट करतोय त्यावेळीपर्यंत महाराष्ट्रातली एक संस्था आहे सह्याद्री प्रतिष्ठान, त्यांनी बाजी फुलाजी यांच्या समाधीवर छत लावलेलं आहे. अशाच संस्था, अशाच माणसांची आपल्याला आज गरज आहे. मी असं म्हणतही नाहीये की तुम्ही नव्या नव्या मोहिमा काढा किंवा पूर्णपणे झोकून द्या. जाता येतात, छोटी छोटी कामं करता येतात, ज्याच्यानं आपण सह्याद्रीसाठी, शिवरायांसाठी, शंभूराजांसाठी, महाराष्ट्र भूमीसाठी, आपल्या या जिवलग महाराष्ट्रासाठी खूप काही करू शकतो. जाता येता वाटेतला कचरा उचला, अगदी मातीत गाडली गेलेली नाही तर ताजी पडलेली रॅपर्स उचला, स्वतः कचरा करू नका, एवढंच करा बस. खूप आहे. एवढंच मला बोलायचं होतं आणि त्यासाठीच हा सगळा प्रपंच मांडला. पुढच्या भागात आपण या सगळ्या प्रकरणा व्यतिरिक्त विशाळगड खरंच किती विशाल आहे आणि किती चांगला आहे किंवा किती बघण्यासारखा आहे ते बघूयात. या गोष्टींमधून शिकून आपण पुढे जाऊयात. एवढंच. भेटूयात.